हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. छानच असाल, छानच राहा. बऱ्याच वेळेला पॅडेड ब्लाऊज शिवताना प्रिन्सेस कट आणि पॅडेड असेल तर प्रॉब्लेम होतो असं म्हणतात, आणि पॅडेड ब्लाऊजचा एखादा व्हिडिओ बनवू ग ताई, पॅड लावतानाचा एखादा व्हिडिओ बनवू ग ताई, आम्हाला सांग असं वारंवार म्हणताना मलाही फार इच्छा असते सांगायची, पण कामाच्या अभावी आणि ते वेळेच्या अभावी सगळ्या गोष्टी मनातल्या मनातच राहून जातात. तर हे सुद्धा बघा, ब्लाऊज 4 ब्लाऊज शिवले होते आणि या ब्लाऊजला पॅड आहे. मग हे ब्लाऊज मी कालपासून ठेवलं आहे की तुमच्यासोबत हे शेअर करेल, व्हिडिओ याचा बनवेल. सो फायनली कालचा दिवस गेला, आजचा पण अर्धा गेला. बाकीचे ब्लाऊज हातशिलाई करून आले, पण ह्याला अजून तसाच आहे हातशिलाईला, किंवा म्हणजे शिवून पण झालेलं नाही, व्हिडिओसाठी ठेवला आहे तो. असं काम रेंगाळत ठेवलं की पुढचं काम राहतं. मग मी पटकन ते शिवून टाकते, उद्या व्हिडिओ बनवू, परवा बनवू, नंतर बनवू, पण ती काही वेळ येत नाही. आणि चला आज बनवूनच घेऊया. तर आजचा आपला व्हिडिओचा मेन मुद्दा काय आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल आणि पॅडेड असेल तर पॅड कसे अटॅच करायचे. आणि हे डबल लेअरचं लाइनिंग आहे. डबल लेअर म्हणजे बघा, इथं थोडीशी शिलाई मी आता ओपन केली तुम्हाला दिसण्यासाठी. मेन फॅब्रिक हा आहे बॉटल ग्रीन, त्याच्या आतमध्ये हा कॉटनचा अस्तर लावलेला आहे आणि पुन्हा तोच अस्तर कॉटनचा इकडे लावलेला आहे. आणि प्रिन्सेस कट आहे आणि ह्या 3 लेअरच्या मध्ये 4थी लेअर आहे पॅडेड ब्लाऊज. म्हणजे तुम्ही त्याला ट्रिपल अस्तर, डबल अस्तर, काहीही तुमच्या भाषेत म्हणू शकता. की डबल अस्तर, ट्रिपल अस्तर काय म्हणून विचारतात मला, तर याच्यासाठी मी म्हणते डबल अस्तर, ट्रिपल अस्तर. तर हा जो एक साईडचा पार्ट मी यापैकी रेडी करून घेतलेला आहे. इथे अजून याचा गळा कटिंग व्हायचा आहे आणि याला अजून पट्टी लागायची आहे, हुकलूक पट्टी असते ती. तर या पद्धतीने तुम्हाला सुद्धा विथ फिनिशिंग हे काम कसं करायचं आहे हे लक्षात येत नसेल, किंवा बिगिनर्स असाल, बऱ्याच गोष्टी फिनिशिंगच्या लक्षात येत नाहीत, पॅड अटॅच कसं करायचं तिथे अवघडून जातो. त्यामुळे नवीन जर क्लायंट आलं तर ती ऑर्डर घेऊ की नको थोडीशी खंत वाटते, भीती वाटते मनामध्ये खंतपेक्षा, की ही मी घेतली आणि बरोबर जर नाही झाली तर काय करू. तर अजिबात आता घाबरायचं नाही. हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्यासारखे काही या गोष्टीमध्ये अडकणारी ताई असेल तर तिलासुद्धा याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि त्याचंही काम सोपं होऊन जाईल. चला मग आता जसा हा पार्ट रेडी केलेला आहे तसा दुसरा पार्ट रेडी कसा करायचं ते तुम्हाला सांगते. त्यासाठी बघा, आता हा प्रिन्सेस कट कटिंग, फिटिंग, स्टिचिंग सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप लाँग होईल, म्हणून मी फक्त हा पॅड अटॅच कसा करायचा मेन पार्टला ते सांगणार आहे. त्यासाठी मी हे 2 अस्तर, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे अटॅच करून जॉईन करून घेतलेला आहे. हा एक पार्ट आहे आणि इथे वेगळं सेपरेट अस्तर हे असं जोडून घेतलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही पार्ट एकसारखे आहेत आणि ते पुन्हा पॅड लागल्यावर हे असे अटॅच होणार आहेत एकावरती एक. आणि पॅड जो आहे तो या पार्टला लागणार आहे इथे. तर पॅड कसा लावायचा याचा आपला बस्ट पॉईंट आहे. पॅडचा सेंटर पॉईंट कसा काढायचा, पॅडचा सेंटर कसा घ्यायचा, आहे सगळ्या गोष्टी आपण आता पाहूया. चला, आता हा पार्ट जो आहे याच्यावरती आपल्याला पॅड अटॅच करायचा आहे. आणि हा पॅड आहे, हा 38 साईजचा पॅड आहे, 36 साईजच्या ब्लाऊजला लागणार. जसं की मी म्हटलं, पॅडची साईज कशी आपण चेक करायची आणि कशी निवडायची, तर एक साईज मोठीच लावायची आहे. कारण हे पॅड घातल्यानंतर ब्लाऊज जेव्हा आपण घालतो, वेअर करतो, त्यावेळेला परफेक्ट फिटिंग बसलं पाहिजे. आपला चेस्टचा पार्ट आहे तो पॅडमध्ये व्यवस्थित सेट झाला पाहिजे. साईडून अगदी इकडून तिकडून आपली स्किन कुठूनही बाहेर येऊ नये, त्याच्यामुळे ते बल्की दिसतं. त्यासाठी एक साईज मी इथे मोठी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पॅड इथे लावू शकता. 36 साईजचा लावला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो आता हा पॅड मी घेतलेला आहे, त्याचा सेंटर आपल्याला काढायचा. त्याचा सेंटर कसा काढायचा ते, हा पॅड आहे, त्याचा आपल्याला सेंटर काढण्यासाठी ह्याची या पद्धतीने गडी घालायची आहे. इकडे एक फोल्ड करायचा आहे आणि इकडे एक फोल्ड करायचा आहे. असाही तुम्ही सेंटर काढू शकता. किंवा हा अर्धा पॅड आहे, तिथे तुम्ही असा अर्ध्याची घडी घाला आणि या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या. हा झाला तुमचा अर्धा सेंटर. त्यानंतर पुन्हा ही घडी घालायची आहे आणि पुन्हा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जिथे तुमचा हा क्रॉस आलेला आहे, जिथे हा क्रॉस आहे तो पॉईंट म्हणजे तुमचा इथे हा आला सेंटर पॉईंट, जिथे तुम्हाला पॅड फिक्स करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा जर इथे आतल्या साईडला सेंटर पॉईंट लक्षात येत नसेल तर इथे पिन अटॅच करायचे आहे. आणि या साईडला सुद्धा आपल्याला सेंटर पॉईंट तुमचा हा पिन अटॅच केल्यानंतर काढून घ्यायचा आहे. निघाला इकडे हा सेंटर पॉईंट, इकडे हा सेंटर पॉईंट. आता हा जो पॅड आहे तो इथे अटॅच करायचा आहे. हा आपला आहे अस्तरचा फॅब्रिक, त्याच्यावरती पॅड अटॅच व्हायचा आहे. तर इथे प्रिन्सेस कटचा जॉईंट आलेला आहे. तर त्याच्यावरती शोल्डरपासून खाली बस्ट पॉईंट आपला घ्यायचा आहे. तर तो इथे घेतलेला आहे मी 11.25 इंचावरती साईजप्रमाणे.
तर हा आपला 11.25 इंच सेंटर पॉईंट झालेला आहे. आता हा सेंटर पॉईंट आणि हा पॅड आपल्याला जो हा उलटा आहे हा सरळ आहे, हा इथे या पद्धतीने उलटा करायचा आहे. जिथे आपला सेंटर पॉईंट आहे, जिथे सेंटर पॉईंट आहे तिथे बरोबर इथे अटॅच करायचा आहे. तुम्हाला जर वाटलं की हा पॅड हलतोय किंवा इकडे तिकडे सरकेल, त्यासाठी काय करायचं आहे, पिन आहे ती तुम्ही इथून अशी लावू शकता. येते म्हणजे आपल्याला शिलाई इथून घ्यायची आहे इथपर्यंत आणि पिन वरच्या बाजूला लावू शकता, जेणेकरून हा कपडा आणि पिन सेट होईल. आता इकडे जे आहे ते बरोबर मशीन आहे त्याच्या आतमध्ये सेट करायचे आहे. इकडेही आलं लक्षात. आणि तिथून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करताना डबल लॉक सिंगल लॉक तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि जिथे प्रिन्सेस कटची शिलाई आहे तिथून हा मी पॅड शिलाईवरून शिलाई घेतलेली आहे पॅड अटॅच करताना. तर पिन काढून घेते. पिन काढल्यानंतर जो काही थ्रेड आहे कट करायचा आहे आणि या पद्धतीने आपला या साईडनी पाहिलात तर पॅड अटॅच झालेला आहे, या साईडने हा पॅड अटॅच झालेला आहे. आता ही शिलाई या साईडला घ्यायची आहे कारण इकडे या साईडलाच आहे म्हणून. आता हा पॅड आहे असं ठेवायचा आहे. सेंटर पॉईंट आपल्याला पकडलेला आहे. इथं तुम्हाला मशीन लावायची नसेल तर तुम्ही याच पार्टला हात शिलाई करून सुई धाग्याने शिवून घेऊ शकता, खालवर इथे अटॅच करू शकता. तर इथे मी हा पॉईंट इथे सेट केला. त्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट जो आहे तो घ्यायचा आहे, जो की हा आहे. तो इथे याच्यावरती ठेवायचा आहे. इथे ओव्हरलॉक करायचा आहे आणि त्यानंतर इथे या ठिकाणी असा ठेवायचा आहे. तर ओव्हरलॉक मी करायची विसरलेले आहे, ओव्हरलॉक करून येते. आता या पार्टला मी ते ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, गळा कटिंग केलेला आहे. आणि आता या पार्टला आपण जो पॅडला अटॅच केलेला पार्ट आहे तो जोडायचा आहे. त्यासाठी हा पार्ट इथे उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा असा पॅक करायचा आहे. उलटा ठेवलेला जो आहे त्याला सुद्धा आपला पॅड जो आहे उलटा करायचा आहे. आणि या शिलाईला आणि या शिलाईला अटॅच करण्यासाठी इथे एक मी पिन लावून घेते, जेणेकरून कपडा इकडं तिकडं हलू नये. आणि पुन्हा इथून आपल्याला हे पॉईंट मॅच करत जॉईन करायचं आहे. गळा तुम्ही नंतर सुद्धा कटिंग करून घेऊ शकता. मी इथे गळा अगोदरच कटिंग करून घेतलेला आहे. जसे आपले कटिंग्स आहेत ते अजिबात ओढता वगैरे न ओढता येऊ नये त्याची काळजी घ्यायची किंवा ओढू नये त्याची. आणि इथे शिवून घ्यायचं आहे. बरोबर पॉईंट टू पॉईंट मॅच करत आपल्याला हे जोडून घ्यायचं. ही शिलाई आणि ही शिलाई आपल्याला मेन मॅच करायची आहेत. नंतर बरोबर जे पार्ट आहे ते मॅच होतं. पिन काढून घ्यायचे आहे. पिन काढल्यानंतर हा जो पार्ट उलटा आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे या पद्धतीने आपल्याला पॅड आहे तो अटॅच झालेला आहे, कुठेही चून वगैरे न येता. इथे तुम्हाला वाटलं थोडंसं कपडा चून मारतोय तर लेवल करायचं आहे न करत. आणि ही जी पट्टी आहे ती डबल करून इथे लावायची. दाबटीप द्यायचं याला. इथे दाबटीप दिली की ही आहे ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे. आतमध्ये फोल्ड करताना तुम्ही याला हात शिलाई करू शकता, मशीनची टीप देऊ शकता. तर मी फ्रंट साईडला नेहमी मशीनची टीप देते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला ह्याची पट्टी हुकाची पट्टी आहे ती लावायची आहे. हा आपला राईट साईड लेफ्ट साईड जसा तुमचा जिकडे हुकलूक पट्टी आहे जशी पद्धत तुमची आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही हे लावू शकता. 1.5 इंचाची पट्टी काढलेली डबल करून लावली आणि पुन्हा त्याला दाबटीप द्यायची आहे. खाली इकडे अर्धा इंच एक्स्ट्राचा पार्ट सोडलाय, फोल्ड करायचं आहे. दिसते ना प्रॉपर जवळून, लांब दिसत नाही. आणि पुन्हा याला इकडे या पट्टीला अटॅच करायचं आहे. शिल्लक राहिलेला कपडा कट करायचा आहे. आणि या पद्धतीने तुमचा एक पार्ट रेडी झाला. तुम्हाला जर गळा चेक करायचा असेल तर चेक करू शकता. मला 6.5चा गळा हवा आहे, 7 इंच इथे कटिंग झालेला आहे. आता या पद्धतीने ह्याचा सुद्धा गळा कटिंग करायचा आहे आणि ह्याला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे, जी काही तुमची
हुकपट्टी लूपपट्टी असेल ती, म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलेलं आहे की हा पार्ट कसा जॉईन करायचा. तर खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजला पॅड कसे अटॅच करायचे हे मी इझी करून दाखवलेलं आहे. आणि पॅड अटॅच झाल्यानंतर हा जो पार्ट आहे हा राईट साईडचा पार्ट आहे. दोन्ही पार्ट सेम पद्धतीनेच तयार होणार आहेत, पण किती सुंदर दिसतात आणि किती फिनिशिंग सहित काम झालेलं आहे. पहा, हा जो पार्ट आहे हा सुद्धा अजून रेडी करणं बाकी आहे. याचा गळा कटिंग करायचा आहे, पट्टी लावायची आहे. आणि तुम्हीसुद्धा अगदी इझिली या गोष्टी फॉलो करून व्यवस्थित फिनिशिंग सहित काम करून घेऊ शकता आणि क्लायंटला खुश करू शकता, बरोबर. कारण तुम्हाला ही गोष्ट या अगोदर म्हणजेच हा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर अवघड वाटत असेल तर मला असं वाटतं, खात्रीशीरपणे असं वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच सोपी वाटली असेल. सो असेच व्हिडिओज पाहत राहा, तुमचं काम सोपं करत राहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजून तुम्हाला जर वेळ मिळाला नसेल सबस्क्राईब करायला तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे. इन्स्टा पेजला आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करायचं आहे, स्टिच विथ सरिता या पेजला. चला तर मग पुन्हा भेटू अशा जगात छान छान नवीन आणि मस्त कंटेंटसोबत. बाय.